अरे दादा रेडी झालास तू? हो. बरं मी कॉलेजला चाललोय तर जाता जाता मला पण ड्रॉप कर. अरे पण आम्ही ऑफिसला नाही जात आहोत, दुसरीकडे एक काम आहे तिकडे चाललोय. ऑफिसला नाही मग कुठे काम आहे अजून? मी देवाशीष सरांसाठी काम करतो. त्यांचं काम त्यांच्या ऑफिसमध्येच असतं, सो आधी त्यांचं ऑफिस आणि मग आमचं. अच्छा म्हणजे तू त्यांच्यासोबत काम करायला रेडी झालास तर तुला त्रास होत नाही ना आता काही? खरं सांगायचं तर नाही, मी त्या सगळ्यातून बाहेर पडलो. मी ठरवलंय की फक्त कामावरती फोकस करायचं आणि मी माझ्या कामात इमोशन्स आणत नाही. असं असेल तर चांगली गोष्ट आहे. आता ऍक्च्युली मला आनंद पण होतोय आणि एका बाजूला आश्चर्य पण वाटतंय. या आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. ऑल द बेस्ट. कशी दिसते मी? परफेक्ट, खूप सुंदर. आता होईल ना आपलं काम? होणार तर 100% होणार. एक मिनिट, कसलं काम? आणि रोज एवढी नटून थटून जातेस का तू ऑफिसला? नाही, अरे आत्ताचं काम मोठं आहे ना, मग असं छान रेडी होऊन जायला नको का? आणि असं छान रेडी होऊन जायला बरं वाटतं जेव्हा काम मोठं असेल तेव्हा. आता तुम्ही दोघं गप्पा मारत बसणार आहात का? लेट होतंय आपल्याला आणि तुला नाही जायचंय का कॉलेजला? हो मला पण बुक्स घ्यायच्यात. तुम्ही निघा, मी जातो. हो. आणि अथर्व, खूप बरं वाटलं तुला भेटून. कधीतरी वेळ काढून ये. हो दादा. चलो बाय बाय. बाय बाय. चल. दोघांचं कसलं काम? काय करतोयस? अभ्यास. अभ्यास? कसला? कसं आहे ना मधुरा, मॅच खेळायला सुरुवात करण्यापूर्वी पिचची कंडिशन माहित असते ना की बॅटिंग करायला सोपं जातं. आदित्य तू काय बोलतोयस ना, मला काही कळत नाही. कुठली पिच? हिस्ट्री. या कंपनी सोबत काम करणाऱ्या लोकांविषयी माहिती गोळा करतोय. जुन्या आर्किटेक्ट सोबत यांचे कसे संबंध होते हे कळलं ना तर बऱ्याच गोष्टी सोप्या होते. गॉट इट. आपल्याला सगळं काही जाणून घ्यायला हवं. हाय हाय, ये ना. माय गॉड, तरीच म्हटलं कंपनीतलं वातावरण आज असं इतकं प्रसन्न कसं आहे. लुक ॲट यू, किती सुंदर दिसतेस तू. अरे कसं कसं लक्ष लागणार लोकांचं कामात. थँक्यू. आदित्य तू बघ, हे प्रोजेक्ट एकदा रेडी झालं ना की कसे लोक दूर दूर होऊन बघायला येतात. ते का असं का होणार? कसं आहे, आपण मीरा वहिनींच्या हातचं जेवण असं एकदम असं चाटून पुसून खातो का? कारण त्यामध्ये त्यांच्या हाताची चव उतरलेली असते. तसंच या प्रोजेक्ट मध्ये त्यांच्या बहिणीचं सौंदर्य उतरणार आहे. त्यामुळे हे प्रोजेक्ट सुंदर होणार आहे. करेक्ट आहे तुझं. मधुरा आहेस तशी. आता हा प्रोजेक्ट 100% सक्सेसफुल होणार. नक्कीच. एनिवे चला, तुम्हाला अजून डिस्टर्ब करत नाही. यू गाइस कॅरी ऑन. काही हवंय? चहा, कॉफी, एनिथिंग? नाही नको थँक्यू. म्हणजे लागलं तर आम्ही घेऊ. ओके चलो कंटिन्यू. त्याची पहिली विकेट तर गेली. आता याला ऑल आउट करायचं. दिसतंय खरं. चल आपण या प्लॅनचे पॉइंटर्स काढूया.
तू ह्यात लक्ष घालू नकोस, हे सगळं मी सांभाळतो. तुला ज्यासाठी मी इथे आणलंय तेच तू कर. ओके, ॲज यू विश. May I come in? हे आय प्लीज 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 कम इन प्लीज. मी डिस्टर्ब तर करत नाहीये ना? तू डिस्टर्ब नो नो, अरे अजिबात नाही. इनफॅक्ट आय एम हॅपी तू आलीस. आणि तसंही कामाचा कंटाळाच आला होता. मला असा एखादा छोटासा छानसा सुंदरसा ब्रेक हवाच होता. सो दॅट्स वाय. हो, नाही ऍक्च्युली मला ना तुझी केबिन बघायची होती. हो, बाहेर सगळे म्हणत होते वासू सर असे आहेत, वासू सर तसे आहेत. म्हटलं बघूच या ना वासू सरांची केबिन. अरे स्वीट. हे असं आहे, आणि यापुढे ना मी जरा हे अजून छान ठेवत जाईल. म्हणजे तू रोज येत जा पाहायला. अरे उभी काय, बस ना, बस. Yep, sure. कॉफी. चालेल. परफेक्ट. ऐक, छान मस्तपैकी कॉफी पाठवून दे आतमध्ये 3. थीम या तुला, मला, आदित्यला. नाही नको. आदित्यला नको, 2च चालेल आपल्यासाठी. ओके. ऐक, कॅन्सल कर. अरे नाही, एक कॅन्सल कर, 2च पाठव. आणि ऐक, त्याला म्हणावं छान व्यवस्थित कॉफी बनव, मस्त, थोडा वेळ घेऊन. घाईने नको करूस. चल, येईल. सो काय कसं वाटतं इथे? एक मिनिट, मी तो पेन बघू शकते का? या शुअर. ओह माय गॉड, तू हा पेन वापरतोस? हा माझा फेवरेट ब्रँड आहे. हा वाव. तुला पेनच्या ब्रँड बद्दल माहितीये? दॅट्स इम्प्रेसिव्ह. ऑब्विसली मला ना अशा क्लासिक गोष्टी फार आवडतात. इनफॅक्ट त्या हव्याही असतात. तुला असं भारी वाटत असेल ना या पेनने असं सही करायला वगैरे, एकदम रॉयल टच अँड ऑल. तुला आवडतात वाटतं असे पेन? हा, मला खूप 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 म्हणजे खूप आवडतात. अच्छा. म्हणजे पेन्स ना फार एक्सपेन्सिव्ह असतात. हो, ऍक्च्युली ते इतकं एक्सपेन्सिव्हपणा डिझर्व पण करतात. पण ठीक आहे, तुला सांगू, मला ना असं क्लासी राहायला, ब्रँडेड प्रोडक्ट्स वापरायला फार आवडतं. म्हणजे आय फील प्रेझेंटेबल असणं ना खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपली टेस्ट अशी हाय असेल तर आपले गोल्स हाय होतात. एक मिनिट. हॅलो. व्हॉट? काय तुझं काय चाललंय? मी इथे तुझ्याशी बोलते आणि तुझं लक्षच नाहीये. एक्सक्यूज मी, माझं तुझ्याकडे लक्ष नाहीये हे शक्य तरी आहे का? आठवते पार्टीतही माझं खूप व्यवस्थित लक्ष होतं तुझ्याकडे. हे जस्ट एक महत्वाचं काम झालं. हो का? चल मग मला सांग आता मी काय बोलले. तू काय बोललीस त्यापेक्षा तू बोलताना काय काय केलं हेही मी सांगू शकतो. हो का? चल मग सांग मी आता काय बोलले. तू क्लास बद्दल बोलत असताना, तुझ्या लिस्ट बद्दल बोलत असताना असा हात मागे नेऊन केसांमधून फिरवलास. फिरवला असेल म्हणजे मे बी. फिरवला असेल नाही, फिरवलास. ओके, मी केसाहून हात फिरवला. सी, आणि तू म्हणतेस माझं लक्ष नाहीये तुझ्याकडे. कम ऑन यार, हे शक्य तरी आहे का?
माझं लक्ष कधीच विचलित होऊ शकत नाही. याला कॉफी आली. विकास, येस, ये 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 मॅम. थँक्यू. थँक्यू. ताई, दुर्वा बाईसाहेबांची आज फरमाईश आहे. बाईसाहेबांना बासुंदी खायची आहे. अरे वा, ठीक आहे, बनवूया मग आज. थांबा मी बघते. हा. कोण आहे ग? कशी आहेस ताई? अरे मी बरी, तू कसा आहेस? किती दिवसांनी तुझा फोन नाही, काय नाही, होतास कुठे तू? आणि मावशी काका कसे आहेत सगळे? सगळे सगळे बरे आहेत, आहेस तसेच आहेत. बरं, मी पण काय बडबड करत बसले. बस बस बस, ये बस. ती बरं वाटलं तुला बघून. काय मग नवीन घरी करमत आहे ना? हो, करमत आहे, म्हणजे होतंय हळूहळू ऍडजस्ट. मी पण काय बडबड करत बसले. तू काय घेणार सांग? चहा, कॉफी, सरबत, तुला काय हवं ते सांग. हो, चहा चालेल. बरं ठीक आहे, मी लगेच करते. आणि गरमागरम काहीतरी खायला पण करते. हा ताई, एक मिनिट. अथर्व दादा इतक्या दिवसानंतर आले, तुम्ही गप्पा मारा, मी करते ना चहा. अगं नाही गीता, तुला माहित नाहीये, याला माझ्या हातचा चहा खूप आवडतो. खूप दिवस झाले ना, मिस करत असेल. आता मीच करते चहा. ताई, चहाचं आपण नंतर बघू ना. तू बस नाही तेच. ठीक आहे, तूच कर. बोला, काय मग कसं चाललंय सगळं? मस्त चाललंय. तू बरी आहेस ना? खूप छान आहे. कशी वाटतेय? खरं सांगू, मी आता खूप छान रुळले इथे. सगळं खूप चांगलं आहे. आदित्य दादा आणि मधुराताई जिजूंच्या ऑफिसमध्ये काम करतात असं कळलं मला. हो, मीच आदित्यचं नाव सुचवलंय ना. काय म्हणजे तूच हे सगळं केलंस? हो. का रे? सहज सहज विचारलं. अरे पण आता खरंच खूप. अरे घे ना, चहा घे. थँक्यू. ताई, तुम्ही पण घ्या. आता इतके छान वाटतंय ना सगळं. म्हणजे सगळी आपली माणसं एकत्र काम करतायत. खरं सांगू का, यांना पण इंजिनिअरिंग फर्मची गरज होतीच. आणि आदित्यलाही या कंपनी सोबत काम करून खूप फायदा होणार आहे. त्याचंही सगळं चांगलं होईल. खरंच सगळे एकत्र आहेत तर मला इतकं बरं वाटतंय. फक्त मामा हे सगळं बघायला हवा होता. त्याची खूप आठवण येते. असं वाटतं त्याला हे सगळं बघायला मिळालं हवं होतं. त्याला खूप बरं वाटलं असतं. खूप आनंद झाला असता त्याला. आदित्य, कुठे होतास तू? अरे काय, मी किती वेळ वाट बघायची तुझी, काही सांगत पण नाहीस तू मला. अगं हो, ट्रॅफिक होतं खूप. आणि मग आपल्या त्या आर्किटेक्ट सोबत मीटिंग होती, डिस्कशन झालं, मग भूक लागली, बाहेरच खाल्लं आणि मग आलो. हो पण सांगायचं ना, एक तर तू फोन पण रिसीव्ह करत नाहीस. मधुरा, सॉरी, बिझी होतो. सो काय बोलणं झालं? आदित्य वासू मॅड आहे. अरे का, काय झालं? काय सांगू मी? मॅडम, हे तुमच्यासाठी आलंय. माझ्यासाठी? हो. ओके, थँक्यू. आपण कोणी दिलंय हे? माहित नाही, पण द्यायला सांगितलं होतं तुम्हाला. ओके, थँक्यू. माझ्यासाठी? पण आता हे कोणी दिले असेल? वासू. पहिल्याच दिवशी गिफ्ट? मधुरा, सॉलिड बॅटिंग केली आहेस तू. आदित्य, मी तुला तेच तर सांगत होते. तुला वाटतंय तेवढं अवघड नाहीये हे ग्राउंड. इनफॅक्ट आपण रन्स पण खूप इझिली काढू शकतो. आणि ही मॅच पण लवकर जिंकू शकतो. पण गाफील राहून चालणार नाही.
प्रत्येक बॉलवर 6 लागला पाहिजे. एक्सक्यूज मी, तुझं बॅट्समॅन खूप स्ट्रॉंग आहे. हा, सो व्हॉट नेक्स्ट? आता गिफ्ट दिलंय म्हटल्यावर थँक्यू तर म्हणावं लागेल ना. ऑफकोर्स, थँक्स तर म्हटलंच पाहिजे. आले. छान वाटलं ताई तुझ्याकडे येऊन. चल आता निघतो मी. निघतो म्हणजे? अरे आत्ताच तर आलायस, तुला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाहीये मी. अगं ताई, मला माझं कॉलेज आहे आता आणि मी जस्ट असंच आलो होतो फेरी मारायला. मग काय हरकत आहे, एक काम कर, कॉलेजला जाऊन परत इथेच आहे ना, मग आपण छान जेवू आणि मस्त गप्पा मारू. ह्यांना इतका आनंद होईल माहिती तू आल्याचं ऐकून. पण नाही बेंड नाही, मी काहीही ऐकणार नाहीये तुझं. तर तुला कळतंय का, यांना जर कळलं तू येऊन गेला, त्यांना भेटलाही नाही, किती वाईट वाटेल त्यांना. 2-3दा विचारलं त्यांनी मला तुझ्याबद्दल. मी काय म्हणते, तू कॉलेजला जाऊन ये, मस्त जेवू आणि गप्पा मारू ना. किती दिवस झाले आपण गप्पा मारू. बरं ठीक आहे, कॉलेज सुटल्यावर मी येतो. बर. ताई, हा, काय रे अथर्व, काय झालं तुझ्या मनात? ताई मला ना काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय का ताई? एक मिनिट, स्पष्टपणे सांगशील का काय झालंय? म्हणजे मी आता मधुराताईकडे गेलो होतो, तर तिथे आदित्य दादा आणि ती तर होतीच, पण सोबत उत्तराताई सुद्धा तिथे होती. हा, मग काय प्रॉब्लेम आहे? तुला हे सगळं विचित्र नाही वाटत का? काय विचित्र अथर्व? अगं म्हणजे ते तिघे जण एका ठिकाणी असणं. हे अथर्व, असं म्हणजे उत्तराताई मधुराला भेटायला जातात हे माहिती आहे मला. काय तुला हे माहिती आहे आणि तरी सुद्धा तू इतकी रिलॅक्स आहेस? अगं तुला मधुराताईचं डोकं माहिती आहे ना, काही करू शकते ती. कळतंय मला अथर्व तुला काय म्हणायचंय. मलाही सुरुवातीला काळजी वाटली होती, पण मला आता कळलं की उत्तराताई आणि मधुराच्या ना आवडीनिवडी खूप सारख्या आहेत, म्हणून त्यांचं जमतं, म्हणून भेटतात ते. आज पण आल्या होत्या त्या, काहीतरी बोलणं सुरू होतं त्यांच्यात. हे बघ अथर्व, त्यांचं काहीतरी बोलणं सुरू आहे म्हणजे काहीतरी कारस्थानच करत असतील असं नाही ना? आणि असलं तर? अथर्व हे बघ, असं काही होणार नाही, असं काही नाहीये मुळात. सगळं खूप चांगलं चालू आहे अथर्व, असं कोणी काही करणार नाही. आणि तसं काही झालंच तर हे आहेत ना, माझा पूर्ण विश्वास आहे यांच्यावर. हे माझ्या सोबत आहेत तर मला खरंच कसलीच काळजी वाटत नाही. आणि तू सुद्धा अगदी निश्चिंत राहा, कसलंही टेन्शन घेऊ नको, समजलं? आता छान कॉलेजला जा आणि लवकर परत ये, मस्त जेवत गप्पा मारू आपण. बरं ठीक आहे, मी जातो.